रानटी गव्यांनी शेतीचे नुकसान केल्यानंतर शेतकरी झाले आक्रमक। फॉरेस्ट विभाग व लोकप्रतिनिधींच्यावर शेतकऱ्यांनी केला आक्रोश निर्माण। फॉरेस्ट खातं म्हणजे हे दुसरं पाकिस्तान आहे। फॉरेस्ट खातं म्हणजे माणसं मारायचा कारखाना आहे एकतर्फे। आज सातारा जिल्ह्यामध्ये 5-5, 4-4 खाती मंत्रिपदाची आहेत, काही कामाची नाहीत। कारण टोटली फॉरेस्ट खातं हे आजपर्यंत लोकांना दिशाभूल करत आले। त्यांनी एकतर शेती संरक्षणाच्या बंदुक्या बंद केल्या, लायसन द्यायची बंद केली लोकांना। समजा ह्या हल्ल्यामध्ये जर गोवाने हे समजा नुकसान केले शेतीचं, पण माणूस दगावल्यानंतर काय करणार? ठीक आहे, त्या माणसाच्या बदल्यात ते काय करणार? 4 लाख 5 लाख रुपयाची मदत देणार, पण त्याच्यामध्ये त्या माणसाची भरपाई होती का? शासनाने ह्याच्यावरती विचार करावा आणि पहिल्यांदा फॉरेस्ट खात्याला कंट्रोल करावं। कारण फॉरेस्ट खातं म्हणजे जेवढी भीती पाकिस्तानपासून नाही तेवढी भीती ह्या फॉरेस्ट खात्यापासून नाही। वन विभाग काही कामाचं नाही, फेक आहे सगळं ते। त्यांनी फक्त दिखावा केलाय आणि जर त्यांना एवढं वाटत असेल, कळवाळा येत असेल फॉरेस्ट खात्याला, त्यांच्या घरात आया बहिणी लहान मुलं असतील ना, त्यांना आणून राखण्याला एक रात्र फक्त बसवून दाखवायचं। त्यांच्यावरती ज्यावेळेला हल्ला होईल त्यावेळेला त्यांना कळेल, तोपर्यंत त्यांना कळणार नाही। कारण काय आहे की हे फॉरेस्ट खातं म्हणजे एकदम बेकार भंगार खातं आहे सगळ्यात। त्यांनी फक्त प्राणी जगवायचं आणि माणसं मारायची। हा कारखाना आहे का त्यांचा? हा कारखाना जर असेल त्यांनी ना तर असंच चालवावं। मग लोकांनी काय करायचं? लोकांची वस्ती उठाव करा इथून। ते भरपाई तर देणारच नाहीत, किती पंचनामा करा आणि काही करा, हे 100% लिहून ठेवा। ते पंचनामा करूनही पैसे देत नाहीत आणि काय देणार आहेत ते? 100-200 मध्ये त्यांच्या बापाने हे असं केलंय का? ह्याच्यामध्ये होतं का? आम्ही राबायचं शेतकऱ्यांनी आणि त्याच्यातून काय मिळणार आम्हाला? एवढंच बोलायचं फक्त। हा मेसेज आणि सोशल मीडियावरती जास्तीत जास्त व्हायरल करा। कारण काय होतंय, एखाद्या मंत्री जरासा काय चुकला एखादा शब्द की त्याचा वावा होऊन पत्रकार पडतं। इथं पत्रकार येणार आहेत का? जर येणार असलं तर त्यांनी या पत्रकार इथं ही का शेतकऱ्यांची बाजू कोण मांडत नाही? आज हे होणारं नुकसान आहे, हे का पत्रकार येऊ शकत नाहीत का इथपर्यंत? तेवढं जेवढं होईल तेवढं तुम्ही सोशल मीडियावरती हा व्हायरल करा। हा मुख्यमंत्र्यांपर्यंत मेसेज गेला पाहिजे। रानटी जनावरे यांनी शेतीचे नुकसान केले तरी फॉरेस्ट विभाग हे दुर्लक्ष करतात। त्याचबरोबर जर का या रानटी गव्याने शेतकऱ्यावर हल्ला केला तरी फॉरेस्ट विभाग दिशाभूल करते, असे शेतकरी यांनी आपलं मत व्यक्त केले आहे। त्यामुळे फॉरेस्ट विभाग दुसरे पाकिस्तान आहे असेही ते बोलले। रानटी जनावरांच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे प्रमाणात नुकसान होत असून यावर काही उपाययोजना होणार का, या आशेने शेतकरी फॉरेस्ट विभागाकडे बघत आहे। अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज।